जानेवारीपासून पारस या ठिकाणी बेमुदत साखळी उपोषण सुरू असून त्यासाठी सर्वपक्षीय सौर ऊर्जा प्रकल्प विरोधी कृती समिती पारस यांच्या वतीने सौर ऊर्जा प्रकल्पाला तीव्र विरोध होत असून या ठिकाणी औष्णिक विद्युत केंद्रच उभारले जावे अशी उपोषणकर्त्यांची मागणी आहे। पारस या ठिकाणी औष्णिक वीज प्रकल्पाच्या विस्तारित 660 मेगावॅटच्या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांजवळून सुपीक जमिनी संपादित करून अतिरिक्त मोबदला करारनामा लिहून घेताना त्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की तुमची शेती 660 मेगावॅट साठी संपादित करण्यात येत आहे, परंतु राजकीय दबावामुळे या ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्याचा घाट केंद्र शासनाच्या वतीने घातला जात आहे। हा शेती दिलेल्या शेतकऱ्यांचा विश्वासघात आहे असे प्रतिपादन काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ माजी आमदार लक्ष्मणराव तायडे यांनी केले असून त्यामुळे हा अन्याय आम्ही कदापि सहन करणार नाही अशी भूमिका परिसरातील शेतकऱ्यांनी घेतली आहे। पारस येथील बेमुदत साखळी उपोषणाच्या 20व्या दिवशी म्हणजेच गुरुवार दिनांक 8 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5:30 वाजता बाळापूर मतदारसंघाचे माजी आमदार लक्ष्मणराव तायडे यांनी आणि कमलताई तायडे यांनी सपत्नीक भेट दिली। यापूर्वी पारस या ठिकाणी 250 मेगावॅटचे 2 संच माजी आमदार लक्ष्मणराव तायडे यांच्याच कार्यकाळात कार्यान्वित झाले आहेत आणि त्यावेळी कित्येक बेरोजगारांना काम मिळाले आहे, परंतु आज कंपनी राजकीय पक्षाच्या दबावात येऊन पारस या ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करत आहे असा आरोप करत ज्या उद्देशासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या तोच उद्देश समोर ठेवून शासनाने औष्णिक प्रकल्प उभारावा अशी मागणी सर्व माजी आमदार लक्ष्मणराव तायडे यांनी भेटी दरम्यान केली आहे। साखळी उपोषणाच्या 20व्या दिवशी उपोषणात सहभागी झालेल्या महिला शोभा गजानन काकड, शिलाताई अशोक साबळे, निर्मलाबाई श्रीराम बुधाळकर, शिलाताई रामेश्वर पांडे, शारदा निलेश बिल्लेवार यांचा सहभाग होता। तसेच सभा मंडपात ग्रामपंचायत सदस्य शिवा कडू, प्रकल्पग्रस्त कृती समितीचे श्रीकृष्ण इंगळे, शिवचरण सिंग ठाकूर, निळकंठ गायकवाड, रामेश्वर निमकाळे, भास्कर अंभोरे, अजय हातोले, सावता सेनेचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ रोठे, रामराव खोपडे, बाळू तायडे, प्रताप ठाकरे, रमेश भगत, प्रकाश तायडे, श्रीकृष्ण होनाळे, नाना पांडे, प्रवीण कोकाटे, सलीम खान, निलेश बिलेवार आणि बहुसंख्य पारस गावकरी उपस्थित होते। या ठिकाणी उपोषण मंडपाला भेट दिली। गेल्या 20 जानेवारीपासून हे उपोषण सतत या ठिकाणी सुरू आहे। या ठिकाणी आम्ही औष्णिक वीज केंद्रासाठी म्हणून सर्व शेतकऱ्यांनी जमीन दिली, परंतु राजकीय दबावामुळे केंद्र सरकारच्या माध्यमातून असं म्हणूया आपण या ठिकाणी सौर ऊर्जेला सगळं प्राधान्य देऊन राहिले आणि त्या सौर ऊर्जेसाठी त्यांनी आमच्या पॉवर स्टेशनला सुद्धा सगळं विकत घेतलं, पण आमचं त्याला सक्त विरोध आहे आणि या ठिकाणी औष्णिक केंद्रच झालं पाहिजे, आमच्या स्थानिक लोकांना रोजगार मिळाला पाहिजे या उद्देशाने या ठिकाणी हे आम्ही उपोषण सुरू केलं आहे आणि औष्णिक केंद्र झाल्याशिवाय आम्ही हे उपोषण बंद करणार नाही हा आमचा निर्धार आहे। प्रतिनिधी अमोल जामोदे, NTV न्यूज मराठी, बाळापूर, अकोला।